मुंबईमधल्या म्हाडाच्या 5,000 इमारतींचा समूह पुनर्विकसित केला जाणार आहे आणि यासाठी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये तुर्तास हस्तक्षेप करण्यासाठी उच्च न्यायालयाने नकार दिलाय। मात्र वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळीमधील पुनर्विकास प्रक्रिया न्यायालयाच्या निकालाच्या अधीन असेल असंही न्यायालयानं स्पष्ट केलं। मुंबईमधील 50 ते 60 वर्ष जुन्या म्हाडा इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय गेल्या वर्षी गृहनिर्माण विभागाने घेतला होता। या विरोधामध्ये काही याचिका देखील दाखल करण्यात आल्या। या याचिकांवरती एकत्रित सुनावणी झाली। यामध्ये न्यायालयाने वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळीमधील पुनर्विकास प्रक्रियेमध्ये अंतरिम आदेश देण्याची विनंती अमान्य केली आहे। नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया एक नवीन ग्रीनफील्ड शहर आपण या ठिकाणी विकसित करतो। ते जवळजवळ 225 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे 22.5 हेक्टरवर आपण उभा करणार आहोत। पहिल्या टप्प्यामध्ये एक 4200 हेक्टरवर नवी मुंबईच्या नंतर आता सिडको तिसरी मुंबई उभारण्याच्या तयारीत आहे। पनवेल आणि उरण तालुक्यामधील तब्बल 90 गावांमध्ये नैना सिटी विकसित केली जाणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने या नव्या शहराची उभारणी केली जाते। पहिल्या टप्प्यामध्ये 40 गावांचा विकास केला जाणार आहे। यासाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया देखील सुरू आहे। विशेष म्हणजे नव्या नैना सिटीमध्ये मेट्रोचं जाळं देखील उभारलं जाणार असल्याची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।